तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली आहे। सुश्रुत घैसास सुनावणीला गैरहजर होता आणि घैसासनं उपस्थित राहणार नसल्याचं मेलद्वारे कळवलेलं होतं। दरम्यान घैसासचं वैद्यकीय लायसन्स रद्द करावं अशी मागणी भिसे कुटुंबानं केली आहे। घैसास हे आले नाही, त्यांनी वैद्यकीय समितीला त्याबाबत कळवलंय। त्याच्यानंतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या की डॉक्टर सुश्रुत घैसास आणि समिती सदस्यांवर वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी। त्यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तन व कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी व खटले दाखल करावेत। घटनेतील मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि हिपोक्रेट शपथ आणि नीती नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल योग्य ती कायदेशीर शिस्तभंगाची व नागरिक स्वरूपातील कारवाई करण्यात यावी। 10 लाखाचा दंड 100% कमी। तुम्ही लक्षात घ्या, 10 वर्षाचा दंड आज मुली 18 वर्ष झाल्यानंतर त्या 10 लाखाचे किती आणि प्रत्येकीला 5-5 लाख रुपये। मला असं वाटतं की अत्यंत तोडका तो दंड आहे। तो दंड 10 लाखाऐवजी माझं असं म्हणणं आहे निदान 5 कोटी रुपये असायला हवा होता, कारण आज त्या 2 मुली आहेत आणि त्या मुलींचं आज पूर्ण दायित्व खऱ्या अर्थानं त्या पालकांना उचलायचं।